आता लग्नाच्या रात्री आम्ही खूप मस्तपैकी धमाल केली, डान्स केला. त्याच्यानंतर आता सकाळी आम्ही आता सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला, फ्रेश झालेलो आहे आणि आता चेकआउट करतो आहे आणि त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे, तिथे आपण चाललेलो आहे. मोठ्या रस्त्याने आले का मग लेफ्टला आले हीच गल्ली ना बरोबर आहे ना. हा हीच गल्ली रिअल किराणा दुकान आहे चालू आहे बघा. नाही नाही बरोबर आहे ना. इकडे नवरदेव नवरीचं काकण सोडवायचा कार्यक्रम आहे. काकण काढ एक गाठ सोडावं लागेल म्हणून पाठावर बसलं. मग इकडे सर का हवे तो चेअर घेऊन नाही हे डेकोरेशन येणार नाही. अरे मानशू उद्या थोडा तुम्ही उभं राहून सोडा पाहिजे, त्याला त्रास होत असेल वाकायला तर. अजून नवीन गाठ होते बरं त्याच्यात. गाठ होते अजून एक गाठ आहे. थांब एक मिनिट. तुझा हात खाली कर राज. बघू एक मिनिट. अरे वा, सुटल्या गाठी. टाळ्या वाजवा सगळ्यांना. सासरे आणि सुनेसाठी टाळ्या. थांब गाठ नाही सोडायची, फक्त ओढायचं ते. हे बघ हे ओढ छोट आहे ना, हे छोटे ओढ. एक गाठ आहे. कोणी केलेले आहे? ओढ बघ. अजून एक गाठ. हा चालेल. किती सोपी गाठ आहे यांची. कोणी बांधलं होतं ग? गाठीत गाठ दिसते. हे जसं केलं ना थांबणे एका जातान सोडवायची तिला मग त्याच्याच तसंच बघ. संसार मुलीला करायचा असतो, मग ती किचकट करू शकते की नाही हे नंदेने तुला शिकवलं. संसार आहे ना किचकट असतो, हे नंदेने शिकवलं. कडे दिली नाही. काकण सोडवल्यानंतर अंगठी सोडायची 5 वेळा टाकतात आणि मग ते दोघं मिळून त्यांनी सोडायचं. काय करायचं ते थांब काढून द्या. ती धाग्यातच अंगठी असते बरं का. असते ती धाग्यातच असते अंगठी. ज्याच्या हातात अंगठी त्याच्यानुसार चालतं बरं सगळं. हे ना खूप झालंय ते पोयतेत ना, त्याचं काढून घे. हिमांशू काढ, हिमांशू. अरे जो जिंकेल तो जिंकेल. हा शेवटचं 3 वेळा झालेलं आहे. सापडली. ओढून घ्यायचं.
तिचीच होती ना तिला मिळालेली. आमटीचा कार्यक्रम झाल्यानंतर हातात सुपारी घेतात आणि नवरदेवाने एका हाताने सोडायचे असते आणि नवरीने दोन हाताने सोडायचे. अगं दे ना मग सोडून. मग ते अजून एक कोणाची राहिली होती ना, अजून एक राहिली होती ना, हीच आहे. तीच आहे. नाही यांना हीच आहे ना. दोन झाले हा? तीन झाले. नाही तू नाही द्यायचं ते, तू कशाला देतो, वहिनी देतो. हा बोलो. आता पाचव्यांदा सोडायचं ना. आता जिंकलेच येते. आता जे जिंकलाच येतो. आता तेव्हा कसं तरी जिंकलाय. आता जिंकलाय का? अर्ची ते हे कशासाठी असं असतं? पकडायचं असतं ना, मग ते हात घुसतो. हे असं मग ते ते हात घुसेल असं. त्याचे कशासाठी असतं ते मला माहिती नाही. जुन्या वर्षाला विचार, हा गेम कशासाठी असतो? परंपरा आहे ना? एन्जॉयमेंट आहे. सगळीकडे असतं पण ते. एवढं फक्त नाही पकडायचं. इकडे हे मानशू हे मग करा ना तुम्ही कशात सांगताय? आपला मुलगा आहे ना. मी सांगते ना, नाही मी मुलीकडून पण आहे. 4 वेळेस सोडून दे. 4 वेळेस सोडून दे. 5व्या वेळेस घट्ट पकड. आपण तिला प्रयत्न तर करू द्या. तिच्या आपण तिला सांगितल्यावर तिने लगेच सोडून आता मी तिच्या जवळ दिलं. घे ना तू. नाही आहे. जिंकली. 3 झालं ना. आता पक्क पकड मग. नाही नाही 5व्या वेळेस. अच्छा. आता आंखों में नहीं देखने का. हमारी 4 आंखें हैं. 4 से कितने सारी आंखें हैं. किती वेळ करायचं पण असं? तिने सोडवायला पाहिजे ते. तिने सोडवायला पाहिजे. तिने सोडवायला पाहिजे ते. स्वतःहून तिने सोडवायला पाहिजे असं असतं ते. असं थोडं असं परत लावायचं. ती काय काय करू शकते बघते मग असं. संसारासाठी किती पेशन्स असतात तिचे ते बघेल. तिच्याकडे संसारापेक्षा मुलगा झालं की मुलं झालं की जास्त पेशन्स वाटतो. संपले ते पेशन्स. सांगून देशील मग सोडून दे. नाही तर ते थोडे थोडे अरे नग नग नग. नख नाही लागणार, नख नाही लागणार. नख सोडू? ये. आता जिंकलो आम्ही जिंकलोय. सोनं सोनं तर जिंकली का ना म्हणून. नवरीचा आता हिरवा चुडा आहे ना तो काढून घेऊन दुसऱ्या दिवशी कुलदेवतेला जातात ना दर्शनाला, तिथे ठेवायचा असतो. आणि घरच्या बांगड्या म्हणजे सासरच्या बांगड्या आता नवरीला चढवतील. आता सगळे कार्यक्रम आटोपले. सत्यनारायणची पूजा चालू झालेली आहे. श्रीमन महागणाधिपते महा
गुलालं समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि वहिनी तुम्ही तिघ देवांना हळदी प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि श्रीमन्महागणाधिपते मा दुर्वां पुराणं समर्पयेत गणपती वापरते पौर्णिमा पर्वतरी देवानो दुर्गे श्री सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 5 परत पुढे सुसंगतात की पूर्वी अंगध्वज नावाच्या राजाने रानात जाऊन शिकार केली. पुढे विचरण घेण्यासाठी तो एका वडाच्या झाडाखाली सर्व शिकार ठेवून पणे बसला असता. त्या झाडाच्या दुसऱ्या बाजूस काही गवळी बांधवाने सत्यांचे महापूजन केले होते. त्या लग्नात सगळे कार्यक्रम छान मस्त झाले. हळदी, मेहंदी, बांगड्या भरायचं सगळं लग्न, रिसेप्शन छान मस्तपैकी सत्यनारायण पार पडला. घरी आलो प्रसाद घेऊन. छान कार्यक्रम मस्त झाले सगळे. चला भेटू आपण पुन्हा नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.